कल्याणमध्ये विसर्जन तलावावरती पोलिसांवरती झालेल्या जीवघेण्या हल्ल्याचा नवीन व्हिडिओ माझ्या हाती लागलाय। त्या व्हिडिओद्वारे मंडळाच्या कार्यकर्त्यांना पोलिसाला तलावात ढकलल्याचं स्पष्ट दिसतंय। काल 1.5 दिवसांच्या विसर्जन मिरवणुकीमध्ये कल्याणमधल्या तिसाई तलावावरती जरीमरी मंडळाचे कार्यकर्ते जमलेले होते। बंदोबस्तासाठी पोलिसांची कुमक देखील मागवलेली होती, पण त्याच वेळी पोलीस उपनिरीक्षक नितीन डगळे यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांना ढोल ताशे वाजवण्यासाठी मनाई केली। पण त्यानंतर देखील ढोल ताशे सुरूच राहिले आणि कार्यकर्त्यांनी आणखी हुल्लडबाजी सुरू केली। त्याच वेळी कार्यकर्त्यांना मागे हटवण्यासाठी गेलेल्या नितीन डगळे यांचा कार्यकर्त्यांशी वाद झाला आणि त्यातल्या एका कार्यकर्त्याने पोलिसाला थेट तलावात ढकलून दिलं आणि त्यानंतर त्यांना बुडवण्याचाही प्रयत्न केला। या प्रकरणी मंडळाच्या 4 कार्यकर्त्यांवरती गुन्हा दाखल झालाय, तर 2 जणांना ताब्यात घेण्यात आलंय। यातील प्रमुख आरोपी राहुल गायकवाड सध्या फरार झाला असून पोलीस 4 टीम बनवून सध्या या आरोपींचा शोध घेत आहेत। दरम्यान तलावात बुडवून मारण्याचा प्रयत्न झालेल्या पोलीस उपनिरीक्षक नितीन डगळे यांच्याशी बातचीत केलेली आहे। त्यांची बाजू जाणून घेतली आमचे प्रतिनिधी मिलिंद भागवत यांनी। आपल्याबरोबर स्वतः पोलीस निरीक्षक नितीन डगले जी आहेत। डगलेजी, काय नेमकं काल झालं होतं आणि आता तुम्हाला कसं वाटतंय? सगळ्यात पहिल्यांदा अजून अस्वस्थ आहे एक सरकारी कर्मचारी जो इमानतदारी नोकरी करतो, त्याच्यावर असे माथेफिरू लोक हल्ला करतात। काल जो प्रसंग झाला होता तो तुम्ही त्यांना म्हणजे ते वाजवत होते आणि तुम्ही त्यांना शांत राहायला सांगितलं आणि मग त्यांनी तुमच्यावर उडी मारली। काय झाला प्रसंग? काल त्यांचं वाद्य सार्वजनिक जिथं विसर्जन करतो त्या ठिकाणी होतं। त्यांना म्हटलं तुम्ही एक तर पुढे वाजवा किंवा मागे वाजवा। त्यावरनं त्यांच्याशी बोलचाली झाली असं त्यांनी म्हटलं इथं विसर्जन करायचंच नाही, हे आमचं खाजगी मालकीचं आहे, कोणीही विसर्जन करायचं नाही। म्हटलं तुम्ही नाही नसाल करू शकत, तो जो कोणी स्वतःचा बाप्पा आहे तो स्वतः करू द्या। तिथं मूर्त्या ठेवलेल्या तर विटंबना होण्याची खूप दाट शक्यता होती। त्यातही त्यांनी अडकाठी केली, जो उतरायला गेलं तर ते उतरून आले। तिथं मूर्ती होती ती मी हे केली। त्यानंतर त्यांनी मला ढकलल्या पाण्यात आणि माझ्या अंगावर चढून खांद्यावरून मला डोबवण्याचा प्रयत्न केलेला त्यांनी। तुम्ही पोहल्यामुळे तुम्ही बाहेर आले? माझं नशीब चांगलं, माझ्याऐवजी दुसरा कोण असतं, मला थोडंफार पोहता येतं, मी त्या ह्याच्यात मी वाचलो, दुसरा कोण असतं वाचू शकलो नसतं। तुम्ही ती बघा किती वेळ त्यांनी मला पाण्यात डोबवलेलं आहे। आणि त्याच्यानंतर आमचे वरिष्ठ आले, वरिष्ठांनी आम्हाला घेऊन हे केलेलं आहे। आणि तुम्हाला आता अपेक्षा आहे की योग्य त्या प्रकारची कारवाई होईल? आमच्या वरिष्ठांवर माझा विश्वास आहे। आमचे वरिष्ठ योग्य ते न्याय देतील आणि आमची बाजू हे करून दाखवतील। तेव्हा हे आहेत नितीनजी, त्यांचं असं म्हणणं आहे की वरिष्ठ योग्य त्या प्रकारची कारवाई करतील। केवळ मूर्त्यांची विटंबना झाली असती आणि म्हणून त्यांनी मूर्ती विसर्जनाकरता सुद्धा पुढाकार घेतला। जेव्हा त्यांना बुडवण्याचा प्रयत्न झाला त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा केली नाही। अपेक्षा आहे की या सगळ्या विषयात पोलीस अतिशय कठोर अशा प्रकारची कारवाई करतील। कॅमेरामन विनय राजभरसह मिलिंद भागवत, एबीपी माझा, कल्याण।